बुलेटिनच्या सुरुवातीलाच आत्ताची मोठी बातमी। मुंबईसह उपनगरात पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे। मुंबई, ठाणे, रायगडला हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलेला आहे। विजांच्या गडगडाटासह पाऊस सुरू असल्यानं मुंबईकरांना आवश्यक असल्यासच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे। लोकल सेवा या धीम्या गतीनं सुरू आहे तर अनेक ठिकाणी पाणी साचलंय। आज मुंबईसह परिसरात मुसळधार असा पाऊस कोसळतोय। रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। मुंबईसह नवी मुंबई, गोरेगाव, सांताक्रूज, ठाण्यात पाऊस सुरू आहे। दक्षिण मुंबईत सुद्धा जोरदार असा पाऊस सुरू आहे। मान्सूननं परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आणि त्यामुळे आज आणि उद्या राज्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान आज कोकण किनारपट्टी त्याचबरोबर मुंबई आणि ठाण्याला देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। तर मुंबईतल्या सखल भागात आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे तर दुसरीकडे रेल्वे स्थानकावर सुद्धा पाणी साचायला सुरुवात होते। कुर्ला स्थानकावरच्या रुळावर सुद्धा पाणी साचलेलं आहे तर तिकडे अंधेरी सबवेमध्ये 1 ते 1.5 फूट इतकं पावसाचं पाणी साचलंय आणि त्यामुळेच अंधेरी सबवे मधली वाहतूक ही बंद करण्यात आली आहे। वाहतूक गोखले ब्रिज मार्गावरून वाहतूक ही वळवण्यात आली आहे तर दुसरीकडे कुर्ला रेल्वे स्थानकावर पाणी साचायला सुरुवात झाली आणि याचा फटका हार्बर मार्गावर बसलाय। हार्बर आणि मध्य रेल्वेवरची वाहतूक ही सध्या उशिरानं सुरू आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून। विशाल, खरं तर सगळीकडेच मुसळधार पाऊस सुरू आहे। मुंबईत तर कालपासून पावसानं जोरदार अशी हजेरी लावली आहे। सध्या मुंबईत पावसाचं काय चित्र पाहायला मिळत आहे? नक्कीच दीपाली, आपल्याला माहिती आहे काल मध्यरात्रीपासून मुंबईत पावसाला सुरुवात झालेली आहे। सकाळी या पावसानं अधिक जोर पकडलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि याचा परिणाम हा मुंबईतील रस्ते वाहतूक असेल, रेल्वे वाहतूक असेल, या सगळ्याच ठिकाणी झाला। मुंबईतील अद्यापही सकल भागांमध्ये जे पाणी साचलेलं आहे या पाण्याचा निचरा अद्याप होत नाही आहे। ठिकठिकाणी अशाच पद्धतीनं रस्त्यावरती मॅनहोल्स जे आहेत हे ओपन करण्यात आलेले आहेत। प्रामुख्यानं जर आपण पाहायला गेलं तर हवामान खात्यानं अंदाज व्यक्त केलेला आहे की येणारे पुढील 3 ते 4 तास हे मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। हे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि यामुळेच सकाळपासून आपण जर पाहायला गेलं तर सकाळच्या सत्रामध्ये मुंबईत तांत्रिक कारणामुळे बिघाड झाली। मुंबईतील ची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी रेल्वे वाहतूक या रेल्वेवरती सुद्धा परिणाम झाला। तिन्ही मार्गावरच्या रेल्वे सकाळच्या टप्प्यामध्ये उशिरानं धावू लागल्या होत्या। अद्यापही अनेक रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ठिकठिकाणी रस्त्यांवरती पाणी साचल्यामुळे मुंबईतील अंतर्गत रस्ते वाहतूकसुद्धा खोळंबलेली जी आहे ही आपल्याला पाहायला मिळते किंवा या ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे। आता मी दादर येथील हिंदू कॉलनी या ठिकाणी आहे। हिंदू कॉलनीचा हा सगळा परिसर बघितला तर या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचू लागलेलं आहे। माटुंगा असेल, दादर असेल, सायन असेल, या सगळ्याच परिसरांमध्ये सकाळपासून पाणी जे आहे हे साचलेलं आहे। त्याचसोबत मुंबईसह मुंबई उपनगरामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस जो आहे हा पडताना पाहायला मिळतोय। सद्यस्थितीला गेल्या काही तासांपासून पावसाची तीव्रता जी आहे ही मुंबई शहरामध्ये कमी झालेली आहे। मात्र हवामान खात्यानं येणारे पुढील 3 ते 4 तास रेड अलर्ट जारी केल्यामुळे सतर्कतेचा इशारा जो आहे हा देण्यात आलेला आहे। त्यासोबत मुंबईकरांनी किंवा नागरिकांनी पावसाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडावं अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। निश्चितच विशाल, त्यामुळे परतीच्या पावसामुळे चांगलाच फटका मुंबईकरांना बसलेला दिसतोय। धन्यवाद विशाल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।